मुंबईमधील महिला वसतिगृहामध्ये एका कॉलेज तरुणीची हत्या करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। वसतिगृहाच्या सुरक्षा रक्षकानं त्या तरुणीवर अत्याचार केला आणि त्यानंतर तिचा खून केला। तसंच गुन्हा केल्यानंतर आरोपी प्रकाश कनोजी यानं आत्महत्या केली आहे। या घटनेमुळे वसतिगृहातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। ही जी पीडित मुलगी आहे, जी हॉस्टेलला राहत होती आणि हॉस्टेलमध्ये तिचा मृतदेह आढळला आणि संशय असा आहे की शारीरिक शोषण देखील त्यात झालं असण्याची शक्यता आहे। ते आता पोस्टमॉर्टम नंतर लक्षात येईल। तिथलाच एक अटेंडंट आहे की ज्यांनी हा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न कदाचित अयशस्वी झाल्यामुळे किंवा कुठल्या तरी कारणाने त्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केल्याचं निदर्शनास येतं आहे। दुपारी किंवा 1-2 दिवसात या संदर्भात पोलीस एक सविस्तर निवेदन किंवा प्रेस कॉन्फरन्स करतील। खरं तर सरकारला अतिशय शर्मेनी मान खाली घालणारी अशा प्रकारची बाब आहे। घटना सातत्याने वाढतायत। सरकार त्याबद्दल कठोर भूमिका, खंबीर भूमिका का घेत नाही, हे खरं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी या निमित्तानं सवाल विचारू इच्छितो। आणि याला पोलीस जबाबदार आहेत, त्याला सरकार जबाबदार आहे। सरकारने यामध्ये कठोर भूमिका घेताना दिसत नाही। तर याच घटनेसंदर्भात न्यूज 18 लोकमतनं काही सवाल उपस्थित केलेले आहेत, त्यावर एक नजर टाकूयात। आरोपीची सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्ती कशी करण्यात आली? आरोपी विरोधातील तक्रारींची दखल का घेतली गेली नाही? चौथ्या मजल्यावरती तरुणीला एकटीला का ठेवण्यात आलं? मुंबईमधील महिला वसतिगृहामध्ये एका कॉलेज तरुणीची हत्या करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यानंतर आता अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत। मरीन ड्राईव्ह इथे तारापूरवाला मत्स्यालयाच्या शेजारी सावित्रीबाई फुले वसतिगृह असून देशभरातून मुंबईत शिकण्यासाठी येणाऱ्या तरुणींना राहण्यासाठी या वसतिगृहात व्यवस्था आहे। या वसतिगृहाचं एक्सक्लुझिव्ह फुटेज म्हणजेच व्हिज्युअल्स न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेले असून वसतिगृहाच्या वॉर्डननं केलेल्या दाव्यानुसार योग्य सुरक्षा हवी होती, पण सरकारनं ती दिली नसल्याचं म्हटलंय। या धक्कादायक दाव्यानंतर या घटनेला नेमकं जबाबदार कोण आहे, हा प्रश्न उपस्थित होतोय। म्हणजे त्याला आम्ही सपोर्टिंग स्टाफ म्हणून ठेवला होता वॉचमन, कारण रात्री आम्हाला 2 वॉचमन लागतात आणि ॲज पर द गव्हर्नमेंट नॉर्म्स कपात झाली होती वॉचमनची, त्याच्यामुळे 3च वॉचमन ड्युटीला होते। मग रात्री आम्हाला 2 लागतात। कपात कोणी केली होती? गव्हर्नमेंट जनरल कपात। किती कधी केली? झाले मॅडम, मागच्या वर्षीपासूनच कपात। किती? मागच्या वर्षीपासूनच कपात। मागच्या वर्षीपासून कपात? कोविडमुळे कपात, कारण हॉस्टेल बंद होते त्यावेळेस। हां, सगळे स्टाफ ती कंटिन्यूच केली त्याने, असं झालं। कोविडला जाऊन तर 2 वर्ष झाली आता। हो। आणि वॉचमन कशाला कमी करायचे? वॉचमन आवश्यक आहे ना। जुन्नरमध्ये एका नवरीनं 20 पेक्षा जास्त तरुणांना गंडा घातल्याचं समोर आलेलं आहे। जुन्नर तालुक्यामधील गुंजाळवाडी आणि खोडद इथल्या शेतकरी कुटुंबातील 2 तरुणांबरोबर 1.5 महिन्यात एकाच मुलीनं लग्न केल्याचं समोर आलंय। नाव बदलून या मुलीनं या तरुणांबरोबर लग्न केलं। दरम्यान यानंतर या नवरी मुलीनं या तरुणांच्या घरातून दागिने, रोख रक्कम असा सुमारे 4.5 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। दरम्यान यानंतर पोलिसांच्या तपासात या नवरी मुलीसह 6 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। दरम्यान या टोळीकडून आतापर्यंत 20 पेक्षा जास्त मुलांना फसवल्याचं माहितीत समोर आलंय। तर महाराष्ट्राची खबरबातमध्ये इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर।